नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी आपली 2024ची संयुक्त गट ब ची एक्झाम असेल किंवा संयुक्त गट क पूर्व परीक्षेची एक्झाम असेल, या दोन्ही परीक्षांच्या तारखा पुन्हा एकदा आयोगाने पुढे ढकललेल्या आहेत आणि त्यामुळे आता संयुक्त गट ब पूर्व परीक्षा ही 2 फेब्रुवारी रोजी आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षा ही 4 मे रोजी 2025मध्ये होणार आहे. तर त्यामुळे या अनुषंगाने आपली जी काही संभाव्य प्रश्न सिरीज जी आहे ती आज आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करतोय. मागच्या काही भागांमध्ये आपण राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या अनेक प्रश्नांची चर्चा या संभाव्य प्रश्न सिरीजमध्ये घडून आणलेली आहे. आज पुन्हा एकदा आपण संभाव्य प्रश्न सिरीजचा भाग 9 या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणार आहोत. मित्रांनो, या संभाव्य प्रश्न सिरीजचा बहुतांश विद्यार्थ्यांना फायदा होत असेल असे मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी या संभाव्य प्रश्न सिरीजचा निश्चितच आगामी येणाऱ्या संयुक्त गट ब, गट क आणि 2025 मधल्या सगळ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा इतर परीक्षांच्या रचनेसुद्धा फायदा होईल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. तर आज आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाच्या रचनातून असणाऱ्या अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्स किंवा एक प्रकारे प्रश्नांचं विश्लेषण आणि त्या माध्यमातून संभाव्य प्रश्न कोणत्या प्रकारचे आगामी परीक्षांमध्ये येऊ शकतात या अर्थाने जी काही चर्चा आहे ती घेऊन आणणार आहोत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आज पाहतो जर तुम्ही या ठिकाणी सर्व प्रकारच्या गट ब च्या आणि गट क च्या PYQ जर काढून पाहिल्या तर आपलं असं लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी अनेक वेळा आयोगाने त्याच एरियावर प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे. जसं की या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांचा भाग असेल, मार्गदर्शक तत्वांचा भाग असेल, राज्यपालाविषयीचा भाग असेल, महाधिवक्ता किंवा महान्यायाधीशाचा भाग असेल, न्यायालयीन स्वातंत्र्याविषयीचा भाग असेल किंवा प्रशासनाचं असणारं एक प्रकारे कायदे मंडळाचं प्रशासनावरचं नियंत्रण असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी लोकशाहीशी संबंधित असणारे प्रश्न असतील. तर अशा वेगवेगळ्या भागांवर अनेक वेळा प्रश्न विचारण्यावर भर जो आहे तो आयोगाने दिलेला आहे. म्हणजे ठराविक एरियावरच प्रश्न आयोग विचारत गेलेला आहे संयुक्त गट ब, गट क च्या एक्झाममध्ये. तर त्याच अनुषंगाने आपल्याला आज आपण या संभाव्य प्रश्न सिरीज भाग 9 मध्ये या संबंध प्रश्नाची जी काही चर्चा करून आणू. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की संभाव्य प्रश्न सिरीज भाग 9 पाहत असताना विभिन्न प्रकारच्या प्रश्नावर आपण प्रकाश टाकणारच आहोत, पण त्याचबरोबर त्या प्रश्नांच्या माध्यमातून IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विस्तृत विश्लेषण या ठिकाणी घडून आणणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी या संभाव्य प्रश्न सिरीजच्या भाग 9 ला सुरू करूया. तर पहा, पहिला प्रश्न जो आहे तो या प्रकारचा आहे की खालील मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. जर तुम्ही मागच्या PYQ काढून पाहिल्या गट ब किंवा गट क च्या तर मूलभूत कर्तव्यांवर असंख्य वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, विशेषतः या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये. तर आजही आपण या ठिकाणी मूलभूत कर्तव्याशीचा हा प्रश्न इथं या सिरीजमध्ये पाहतोय. तर खालील मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. ए. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. बी. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. सी. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. डी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञास वृत्ती अंगी बाळगावी. पर्याय उत्तरे: पर्याय 1 CABD, पर्याय 2 ABCD, पर्याय 3 DABC आणि पर्याय 4 BCAD. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलेल्या विधानांच्या दृष्टीने असणारा जो काही मूलभूत कर्तव्यांचा क्रम आहे तो विचारात घ्यायचा आहे आणि याकरता आपल्याला मूलभूत कर्तव्यांची संबंध माहिती असणं गरजेचं आहे. विशेषतः या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांची जी काही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहे ती कोणत्या कलमानुसार या ठिकाणी नमूद केलेली आहे आणि त्याचा कलमाच्या आधारावरचा क्रम काय आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर निश्चितपणे आपण याचं उत्तर लवकरात लवकर देऊ शकता. म्हणून या ठिकाणी जे काही भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4A अंतर्गत कलम 51A अंतर्गत जी काही मूलभूत कर्तव्यांची यादी दिली आहे तर त्या संबंध मूलभूत कर्तव्यांची यादी जर आपल्याला क्रमवार जर योग्य पद्धतीने माहिती असेल तर निश्चितपणे याचा क्रम जो काय आहे तो लावून आपल्याला अधिक अवघड जाणार नाही. तर मग या ठिकाणी एक लक्षात घ्या की इथं आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा कलमांच्या अनुषंगाने या ठिकाणी क्रम लावायचा आहे. तर आपल्याला माहिती असेल की मूलभूत कर्तव्यांची चर्चा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51AA टू कलम 51AK अशा पद्धतीने 11 मूलभूत कर्तव्ये जी काही ती कलम 51AA पासून कलम 51AK पर्यंत नमूद केलेली आहेत. तर त्या आधारावरच आपल्याला हा क्रम जो काय तो शोधायचा आहे. मग आता पहा, पहिलं जे विधान आहे या ठिकाणी मूलभूत कर्तव्याच्या पातळीवरचं ते आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशांचे जतन करावे. तर ते एक लक्षात घ्या की दुसरं आहे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. तिसरं आहे आपल्या देशाचे रक्षण करावे व देशाची सेवा करावी. आणि चौथा आहे वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद व जिज्ञास वृत्ती अंगी बाळगावी. आणि पर्याय उत्तरांच्या पातळीवर 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी प्रथम स्थानी कलमानुसार जर विचार केला तर सी हे मूलभूत कर्तव्य या ठिकाणी आपण सांगता येऊ शकेल. सी विधानामध्ये दिलेलं मूलभूत कर्तव्य आहे आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी हे पहिल्या स्थानावर होतं. का तर कलम 51A
डी नुसार या ठिकाणी या मूलभूत कर्तव्याची चर्चा भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 51A(D) नुसार या ठिकाणी या मूलभूत कर्तव्याची चर्चा केलेली आहे. म्हणून पहिल्यांदा सी विधानामधलं असणारं जे काही मूलभूत कर्तव्य आहे, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, हे कलम 51A(D) नुसार असणारं मूलभूत कर्तव्य प्रथम स्थानी येतं. त्यानंतर ए, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, कलम 51AF यानुसार हे मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर बी विधान, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी, कलम 51AG अंतर्गत येणारं हे मूलभूत कर्तव्य आहे. म्हणून कलम 51AG या मूलभूत कर्तव्याचा विचार करता बी हे तिसऱ्या स्थानी येतं. आणि सर्वात शेवटी येतं डी, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासवृत्ती अंगी बाळगावी, कलम 51AH. तर कलम 51AH मध्ये मूलभूत कर्तव्य येतं वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासवृत्ती अंगी बाळगावी. तर या अनुषंगाने या ठिकाणी याचं उत्तर आपलं काय सांगता येईल? तर पर्याय क्रमांक 1 CABD असा हा क्रम आहे. कलम 51AD, कलम 51AF, कलम 51AG आणि कलम 51AH या अर्थाने या ठिकाणी या सबंध मूलभूत कर्तव्यांचा जो काही क्रम आहे तो लावता येऊ शकेल आणि त्या अर्थाने या ठिकाणी या प्रश्न उत्तर सांगता येऊ शकेल पर्याय क्रमांक 1 CABD. मग या अनुषंगाने पुढे थोडी माहिती पाहूया. मग आता पहा की पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या अनुषंगाने कलम 51AD आहे, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. कलम 51AF आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीचे वारसे जतन करावे, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी, कलम 51AG आणि वैज्ञानिक दृष्टी व मानवतावाद जिज्ञासवृत्ती अंगी बाळगावी, कलम 51AH. तर सांगायचा मुद्दा हा की या ठिकाणी मूलभूत कर्तव्याविषयीचा जो भाग जेव्हा आपण पाहतो तेव्हा या ठिकाणी कोणत्या घटनांनुसार, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार या मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश केला गेला. जसं 42व्या घटनानुसार डॉक्टर सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश केला. सुरुवातीला 10च मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये होती आणि त्यानंतर 86व्या घटनासुद्धा 11वं मूलभूत कर्तव्य हे कलम 51A अंतर्गत समावेश केलं गेलं. तर अशी ही सबंध मूलभूत कर्तव्याविषयीची सबंध माहिती जी काय आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची गरज आहे की जेणेकरून त्याविषयीचा कोणताही प्रश्न आपल्याला विचारला गेला तर तो आपला चुकता कामा नये. विशेषतः आपले या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांबाबतची जी काही चूक आहे ती याच प्रश्नामध्ये होते की ज्यावेळेस आपल्या मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा असं म्हटलं जातं तेव्हा या ठिकाणी आपली चूक सहसा होत असते. कारण की आपल्या मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावण्याच्या हेतूने एक प्रकारे सबंध मूलभूत कर्तव्यांची कलमवार क्रम जो आहे तो माहिती नसतो आणि म्हणून आपला बऱ्याच वेळा गोंधळ उडतो आणि इथं आपण चुकू शकतो. तर त्यामुळे सबंध मूलभूत कर्तव्यांचा कलमवार जो क्रम आहे तो आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा आहे महान्यायवादीविषयी. मित्रांनो, मी अजून एकदा सांगू इच्छितोय की एक प्रकारे आपल्या गट ब किंवा गट क च्या सबंध PYQ काढून पहा, त्यामध्ये महान्यायवादी किंवा महाधिवक्ता या दोन्ही घटकांविषयीचे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मी इथं आपण महान्यायवादीचा हा प्रश्न पाहूया. थोडासा प्रश्न वेगळा आहे. भारताचा महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल आणि इंग्लंडचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता फरक योग्य आहे? इथं भारतीय राज्यघटनेतल्या महान्यायवादी पदाविषयी तर प्रश्न विचारलाय, पण या ठिकाणी याची तुलना इंग्लंडच्या महान्यायवादी पदाशी केलेली आहे आणि त्या दोन पदांच्या पातळीवर कोणता फरक योग्य आहे हे आपल्याला शोधायचे की भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल आणि इंग्लंडचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता फरक योग्य आहे? ए, इंग्लंडचा महान्यायवादी हा त्यांचा कायदा मंत्री असतो तर भारताचा कायदा मंत्री हा महान्यायवादी नसतो. इंग्लंडमध्ये महान्यायवादी व कायदा मंत्री ही पदे एकाच व्यक्तीकडे असतात, पण भारतात ही दोन्ही पदे स्वतंत्र व्यक्तीकडे सोपवलेली असतात. आणि सी, इंग्लंड व भारताच्या महान्यायवादी पदामध्ये कोणताही फरक नाहीये. पर्याय उत्तरे: पर्याय 1 ए आणि बी, पर्याय 2 केवळ सी, पर्याय 3 केवळ बी आणि पर्याय 4 केवळ ए. तर मित्रांनो, या ठिकाणी या इंग्लंडचा महान्यायवादी आणि भारताचा महान्यायवादी यामधला फरक कोणता योग्य फरक आहे हे आपल्याला इथं शोधायचं आहे. आता पहिला जो ए पर्याय दिला आहे की इंग्लंडचा महान्यायवादी हा त्यांचा कायदा मंत्री असतो आणि भारताचा कायदा मंत्री हा महान्यायवादी नसतो. तर आपल्याकडे या ठिकाणी दोन्ही पदं जी काय आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. भारताचा कायदा मंत्री हे पद वेगळं आहे आणि महान्यायवादी पद हे वेगळं आहे. म्हणजे दोन्ही पदांवर एकच व्यक्ती विराजमान होत नाही किंवा एकच व्यक्ती असते अशातला भाग नाही. आपले महान्यायवादी जे आहेत ते वेगळे असतात आणि कायदा मंत्री हे वेगळे असतात आणि त्यामुळे कायदा मंत्री आणि भारताचे महान्यायवादी हे पद एकाच व्यक्तीकडे असतं असं भारताच्या अंतर्गत किंवा भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे इंग्लंडचा महान्यायवादी हा त्यांचा कायदा मंत्री असतो का?
तर निश्चितपणे इंग्लंडचा महान्यायवादी हा त्यांचा कायदामंत्री असतो किंवा त्यांचाच कायदामंत्री हा इंग्लंडचा महान्यायवादी असतो. म्हणजे महान्यायवादी आणि कायदामंत्री ही दोन्ही पदं इंग्लंडमध्ये एकाच व्यक्तीकडे असतात. मात्र भारतामध्ये कायदामंत्री आणि महान्यायवादी हा एकच नसतो, तर ती दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडे असणारी पदं असतात. आणि त्यामुळे या ठिकाणी इंग्लंडचा महान्यायवादी आणि त्यांचा कायदामंत्री हा एकच असतो आणि भारताचा कायदामंत्री हा महान्यायवादी एक नसतो. हे पहिलं विधान जे काय आहे ते बरोबर आहे. कारण की एक प्रकारे इंग्लंडमध्ये ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे असतात, मात्र भारतामध्ये ही दोन्ही पदे वेगवेगळ्या व्यक्तीकडे असतात. बी विधान इंग्लंडमध्ये महान्यायवादी व कायदामंत्री ही पदे एकाच व्यक्तीकडे असतात, पण भारतामध्ये ही दोन्ही पदे स्वतंत्र व्यक्तीकडे सोपवलेली असतात. तर बी विधान सुद्धा बरोबर आहे, कारण की ए विधानाचाच संदर्भ जो काय तो वेगळ्या पद्धतीने बी विधानामध्ये दिलेला आहे. त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. की इंग्लंडचा महान्यायवादी हा त्यांचा कायदामंत्री असतो, बरोबर आहे. तर भारताचा कायदामंत्री हा भारताचा महान्यायवादी नसतो, हे बरोबर आहे. आणि त्यामुळे बी विधान सुद्धा बरोबर आहे की इंग्लंडमध्ये महान्यायवादी आणि कायदामंत्री ही पदे एकाच व्यक्तीकडे असतात, पण भारतामध्ये ही दोन्ही पदे स्वतंत्र व्यक्तीकडे वेगवेगळ्या व्यक्तींकडे सोपवलेली असतात, हे देखील बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणता फरक योग्य आहे, तर ए आणि बी या पर्यायातला फरक योग्य आहे. सी पर्याय हा या ठिकाणी चुकीचा आहे. इंग्लंड व भारताच्या महान्यायवादी पदामध्ये कोणताही फरक नाही आहे असं नाही, तर हा ए आणि बी विधानामधला जो फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 ए आणि बी हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल ए आणि बी. या अनुषंगाने भारताच्या महान्यायवादी पदाबद्दल सुद्धा थोडीशी या ठिकाणी रिव्हिजन टाकणं महत्त्वाचं आहे, का तर या दृष्टीने संबंध माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याबाबत प्रश्न विचारला गेला तर माहिती असणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये महान्यायवादी पदाची तरतूद केलेली आहे. घटनेच्या कलम 76 मध्ये आणि कलम 88 अंतर्गत सुद्धा महान्यायवादी पदावरची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. बहुतांश विद्यार्थी फक्त कलम 76 लक्षात ठेवतात, पण एक लक्षात घ्या की कलम 88 मध्ये सुद्धा महान्यायवादी पदाच्या अधिकार व कार्याची किंवा विशेष अधिकारांची तरतूद केली गेलेली आहे. तर भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार ही मुख्य भूमिका महान्यायवादीला पार पाडावी लागते. भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये महान्यायवादी हा भारत सरकारची बाजू मांडू शकतो. कलम 76 व 88 नुसार भारताच्या महान्यायवादीला जी काही अधिकार व कार्य पार पाडावी लागतात ती या प्रकारची असतात. विशेषतः विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे, कायदेशीर बाबतीत भारत सरकारला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामं करणं हेही त्याची जबाबदारी आहे, अधिकार आहे. भारताच्या राज्यक्षेत्रातील न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडणं, संसदेच्या कोणत्याही सभागृहात हजर राहणं आणि त्या माध्यमातून एक प्रकारे संसदेत विचारलेल्या सदस्यांनी विचारलेल्या विधेयकाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे सुद्धा महान्यायवादीला काम करावं लागतं. म्हणजे संसदेत तो कोणत्याही सभागृहात हजर राहतो तो त्याच हेतूने की संसदेत विचारलेल्या सदस्यांनी विचारलेल्या विधेयकाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं तो देऊ शकेल, या हेतूनेच तो संसदेच्या कोणत्याही सभागृहात हजर राहत असतो. संसदेच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजामध्ये भाग घेणे, तिथं भाषण करणे हाही त्याला विशेष अधिकार आहे. सभागृहांच्या संयुक्त बैठकीत तो सुद्धा हजर राहू शकतो. एवढंच नव्हे तर संसदेच्या ज्या समितीत तो त्याचं नाव सदस्य म्हणून घातलं गेलेलं असेल अशा कोणत्याही समितीत तो भाषण करण्याचा किंवा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार त्याला असतो. म्हणजे संसदीय समित्यांच्या पातळीवर सुद्धा ज्या समितीत त्याचं सदस्य म्हणून नाव घातलं गेलेलं असेल तर त्या समितीच्या अंतर्गत तो भाषण करू शकतो किंवा त्या समितीच्या कामकाजामध्ये सर्व अर्थाने भाग घेऊ शकतो. मात्र त्याला मतदानाचा अधिकार नसतो किंवा मतदान करण्याचा अधिकार असत नाही. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी हा जो काही महान्यायवादी आहे तो सभागृहाचा सदस्य नसतो किंवा संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो, म्हणून त्याला मतदानाचा अधिकार नाही असं म्हणायला जागा उरते. मात्र त्याला विशेषाधिकारापोटी इतर हे सर्व विशेष अधिकार जे काय ते सभागृह पातळीवर वापरता येऊ शकतात हे निश्चितपणे सांगता येऊ शकेल. तर या अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे काय ते पर्याय क्रमांक 1 आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर भारताच्या महान्यायवादीबाबतची तरतूद जशी कलम 76 व 88 मध्ये नमूद केलेली आहे तसंच महाराष्ट्राच्या पातळीवर किंवा घटक राज्याच्या पातळीवर जो महाधिवक्ता पद आहे, ॲडव्होकेट जनरल हे पद आहे, तर या पदाबाबतची तरतूद सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये 2 ठिकाणी केलेली आहे. कलम 165 आणि कलम 177 या अंतर्गत राज्याच्या महाधिवक्त्याबाबतची सुद्धा तरतूद अशाच पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय 1, भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे पण प्रातिनिधिक लोकशाही नाही. भारतामध्ये अध्यक्ष लोकशाही नाही पण प्रातिनिधिक लोकशाही आहे. भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे पण अध्यक्षीय लोकशाही नाही. आणि पर्याय 4, सर्व विधाने अयोग्य आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे की कोणतं विधान अयोग्य आहे. माझा पहा मित्रांनो, हा प्रश्न जो काय तो लोकशाही तत्वाच्या अनुषंगाने विचारलेला प्रश्न आहे, लोकशाही संकल्पनेच्या दृष्टिकोनातून विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला वाटणं साहजिक आहे किंवा लोकशाही तत्वाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो का? जर तुम्ही या आधीच्या गट क च्या एक्झामच्या पेपर जर पाहिले किंवा पीओके जर पाहिल्या तर लोकशाही संकल्पनेवर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले. आणखीन एक प्रश्न मी लोकशाही संकल्पनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला शेवटी सांगणार आहे, त्याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मात्र हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या की संसदीय लोकशाही असो किंवा लोकशाही संकल्पना असो किंवा संसदीय लोकशाहीची वैशिष्ट्ये असोत, अशा या सर्व अर्थाने
आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले असल्यामुळे लोकशाही संकल्पनेविषयी सुद्धा आपण तयारी ठेवणंही गरजेचं आहे. कारण की शेवटी आपल्या सिलेबसचा संदर्भ जो काय आहे तो आता काय म्हणून दिलेला आहे तर राज्यशास्त्र एकाच शब्दाखाली आपल्या सिलेबसचा संदर्भ दिलेला असल्यामुळे लोकशाही तत्व असेल किंवा संसदीय लोकशाही असेल अशा कोणत्याही घटकाविषयी प्रश्न विचारला आयोगाला निश्चितच व्हावा आहे. कारण की राज्यशास्त्र या एका शब्दातून आपल्या घटकाविषयीची व्याप्ती जी आहे, आपल्या विषयाविषयीची व्याप्ती जी काय आहे ती आयोगाला विचारण्याच्या दृष्टीने वाढते असं म्हणायला काही हरकत नाही. मग आता इथं पहा की खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे. तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे का तर आहे, पण प्रातिनिधिक लोकशाही नाही. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की भारतामध्ये संसदीय लोकशाही पण आहे आणि प्रातिनिधिक लोकशाही पण आहे. का? कारण की भारतामध्ये जो काही कायदा तयार केला जातो तो कायदा भारताच्या जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून तयार केला जातो, म्हणून भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणायला जागा उरते. मग मुळात एक लक्षात घ्या की लोकशाहीचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरा म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय तर ज्या देशामध्ये लोकशाही प्रक्रियेअंतर्गत कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो त्याला आपण प्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतो. कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग जिथं असतो तिथं प्रत्यक्ष लोकशाही असते. आणि कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून असणारा सहभाग असतो किंवा प्रतिनिधींच्या माध्यमातून जो कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग असतो तिथं अप्रत्यक्ष लोकशाही म्हटलं जातं. आणि म्हणून अप्रत्यक्ष लोकशाहीलाच प्रातिनिधिक लोकशाही असं म्हटलं गेलेलं आहे. तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे पण प्रातिनिधिक लोकशाही आहे असं म्हणायला जागा उरते, अप्रत्यक्ष लोकशाही आहे असं म्हणायला जागा उरते. कारण की भारतामध्ये लोकशाही स्वरूप जे आहे ते प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. प्रतिनिधी आपल्या कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत असतात हे म्हणायला जागा उरते. आणि म्हणून या ठिकाणी पहिलंच विधान चुकीचं आहे किंवा पहिलंच विधान अयोग्य आहे की भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे पण प्रातिनिधिक लोकशाही नाही, हेच विधान अयोग्य आहे. दुसरं विधान की भारतामध्ये अध्यक्षीय लोकशाही नाही का तर नाहीये, पण प्रातिनिधिक लोकशाही आहे का तर आहे. तिसरं विधान भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे पण अध्यक्षीय लोकशाही नाही. तर एक लक्षात घ्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रातिनिधिक लोकशाहीलाच दुसरा शब्द वापरला तो अप्रत्यक्ष लोकशाही. तर भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे पण अध्यक्षीय लोकशाही नाहीये, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त अविधान जे काय आहे ते अयोग्य आहे की भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे पण प्रातिनिधिक लोकशाही नाही. म्हणून पर्याय एक जे काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे की भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे पण प्रातिनिधिक लोकशाही नाही. हे पर्याय एक हा या प्रश्नाचं उत्तर सांगता येऊ शकेल. तर या अनुषंगाने थोडीशी तक्तावजापुढे माहिती पाहूया. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की लोकशाहीचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही, दुसरा म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही. तर कायदा करण्याच्या किंवा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग हा प्रत्यक्ष लोकशाहीच्या अर्थाने विचार घेतला जातो. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये हा जो काही सहभाग आहे तो एक प्रकारे जनमत, सार्वमत, प्रत्यावाहन या मार्गातून असतो. प्रत्यक्ष लोकशाहीमधला लोकांचा किंवा जनतेचा जो प्रत्यक्ष सहभाग असतो तो जनमताद्वारे, सार्वमताद्वारे किंवा प्रत्यावाहन याद्वारे या ठिकाणी असतो. प्रत्यावाहन याचा अर्थ तुम्ही या अर्थाने सुद्धा घेऊ शकता की राईट टू रिकॉल. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी एखाद्या नोटाचा संदर्भ आपण राईट टू रिजेक्टच्या दृष्टीतून घेऊ शकतो की एखादा उमेदवार आम्हाला पसंत नाहीये किंवा या एक प्रकारे या ठिकाणी दिलेल्या संबंध बॅलेट पेपरचा कोणताही उमेदवार आम्हाला पसंत नाहीये, आम्हालाही कुणालाही मतदान करावंसं वाटत नाही, या अर्थाने आपण नोटाचा विचार, नकाराधिकाराचा विचार करू शकतो, ज्याला आपण राईट टू रिजेक्ट असं म्हणतो. मात्र राईट टू रिकॉल म्हणजे प्रत्यावाहन, म्हणजे निवडून दिलेल्या उमेदवाराला परत बोलवणे याला म्हटलं जातं प्रत्यावाहन किंवा राईट टू रिकॉल. तर या अर्थाने जनतेला अशा प्रकारचा अधिकार असणं की आपण निवडून दिलेल्या उमेदवाराला परत बोलवू शकतो तर त्याला म्हणतात प्रत्यावाहन किंवा राईट टू रिकॉल. तर एक प्रकारे जनमत, सार्वमत, प्रत्यावाहन अशा विभिन्न मार्गातून जनतेचा प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सहभाग जो काय तो असतो. यामुळे तिथं कायदा तयार करण्याचे किंवा कायदा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष लोकशाही म्हटलं जातं. मात्र अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही याचा अर्थ कशा अर्थाने घेता येऊ शकेल तर कायदा तयार किंवा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग. म्हणजे इथं जनतेचा प्रत्यक्ष सहभाग आहे का नाहीये. तर इथं या ठिकाणी कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा कायदा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. यामुळे त्याला प्रातिनिधिक लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जातं. जर याची उदाहरणं द्यायची झाली तर आपल्याला या पद्धतीने उदाहरण देता येईल की प्रत्यक्ष लोकशाही ही प्राचीन ग्रीस मधील अथेन्स नगर राज्यात अस्तित्वात होती, किंवा आज देखील स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला पाहायला मिळते. आणि अप्रत्यक्ष लोकशाहीच्या पातळीवर विचार जर केला तर भारतामध्ये, ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये, जगातल्या अनेक देशांमध्ये अप्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रातिनिधिक लोकशाही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर या अर्थाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लोकशाहीमधला हा फरक किंवा एक प्रकारे प्रातिनिधिक लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही या अर्थाने असणारा संदर्भ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकशाही संकल्पनेविषयी प्रश्न विचारला गेला तर आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नोत्तर प्रश्नातील पर्याय क्रमांक 1
जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या विधानातून न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट होते? खालीलपैकी कोणत्या विधानातून न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट होते? पर्याय ए, न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता व बडतर्फीची सत्ता एकाच सत्तेकडे असू नये. न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता व बडतर्फीची सत्ता एकाच सत्तेकडे असू नये. बी विधान, न्यायाधीशांच्या अधिकार पदाची शाश्वती असते. सी विधान, न्यायिक सत्ता व प्रशासकीय सत्ता यात फारकत केली आहे. डी विधान, न्यायाधीशांचे वेतन त्यांच्या कार्यकाळात कपात केले जात नाही तर ते अधिकाधिक वाढवले जाते. पर्याय उत्तरे: पर्याय 1 ए, बी व सी, पर्याय 2 बी, सी व डी, पर्याय 3 ए, सी व डी आणि पर्याय 4 सर्व विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी विचारलंय काय की खालीलपैकी कोणत्या विधानातून न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट होते, म्हणजे न्यायालयीन स्वातंत्र्य स्पष्ट होते किंवा स्वतंत्र न्यायव्यवस्था स्पष्ट होते. मित्रांनो, या आधीच्या PYQ आपण जर काढून पाहिल्या गट ब गट क च्या, तर स्वतंत्र न्यायव्यवस्थेविषयी सुद्धा अनेक प्रश्न आयोगाने विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी हा प्रश्न मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की खालीलपैकी कोणत्या विधानातून न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट होते? पर्याय ए, न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता व बडतर्फीची सत्ता एका सत्तेकडे असू नये. तर भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता ही राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलेली आहे, तर बडतर्फीची सत्ता ही संसदेकडे सोपवली गेलेली आहे. त्यामुळे ते एका सत्तेकडे असू नये हे म्हणणं न्यायिक स्वातंत्र्य असणे योग्य आहे. त्यामुळे या विधानातून न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट होतं असं म्हणायला जागा आहे, म्हणून पर्याय ए बरोबर आहे. बी, न्यायाधीशांच्या अधिकारपदाची शाश्वती असते. तर भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायाधीशांच्या अधिकारपदाची शाश्वती वयाच्या पातळीवर स्पष्ट केलेली आहे की वयाच्या 65 वर्षापर्यंत 65 इयर्सपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या अधिकारपदावर कार्यरत राहू शकतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62 वर्षापर्यंत म्हणजे 62 इयर्सपर्यंत आपल्या अधिकारपदावर कायम राहू शकतात. तर त्यामुळे न्यायाधीशांच्या अधिकारपदाची शाश्वती घटनेमध्ये स्पष्ट केलेली आहे. याही अर्थाने एक प्रकारे न्यायिक स्वातंत्र्य या बी विधानातून सुद्धा स्पष्ट होतं. सी विधान, न्यायिक सत्ता व प्रशासकीय सत्ता यात फारकत केली आहे. तर मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 50 मध्ये जो काही उल्लेख केलेला आहे की न्यायिक सत्ता व प्रशासकीय सत्ता यात फरक करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील, तर याही दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 50 अंतर्गत तरतूद आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातून सुद्धा स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट होतं असं मला जागा होते. म्हणून कलम 50च्या संदर्भ विचार घेता सी देखील विधान हे न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट करतं. आणि डी विधान की न्यायाधीशांचे वेतन त्यांच्या कार्यकाळात कपात केले जात नाही तर ते अधिकाधिक वाढवले जाते. तर हे डी विधान सुद्धा न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट करणारं विधान आहे. का तर न्यायाधीशांचं वेतन हे संसदेच्या द्वारा निश्चित केलं जातं आणि ते त्यांच्या कार्यकाळात कधीही कपात केले जात नाही तर ते वरचेवर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा न्यायाधीश कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये आणि स्वतंत्र पद्धतीने निष्पक्ष पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडवी हा त्या पाठिंब्याचा हेतू असतो. आणि त्यामुळे ए, बी, सी, डी ही सर्वच विधाने न्यायिक स्वातंत्र्य स्पष्ट करणारी विधान आहेत. म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की सर्व विधाने बरोबर आहेत. या प्रश्नोत्तर काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर आहेत. तर या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया की भारतीय घटनेच्या कलम 124(2) नुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(2) नुसार सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कारण की न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता ही राष्ट्रपतीकडे आहे आणि बडतर्फीची सत्ता ही संसदेकडे सोपवलेली आहे. या अर्थाने कलम 124(2) नुसार सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि जर का त्यांना बडतर्फ करायचं असेल तर त्याबाबतचे अधिकार संसदेकडे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 वर्षे वयाचा होईपर्यंत पद धारण करतील अशी तरतूद सुद्धा घटनेमध्ये केलेली आहे. कलम 50 नुसार न्यायिक व प्रशासकीय खात्यांची फारकत करण्याची उपाययोजना राज्य करेल. मार्गदर्शकामध्ये हा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. आणि न्यायाधीशांचं वेतन की जे संसदेद्वारा निश्चित केलं जातं, सध्या मुख्य न्यायाधीशांना 2,80,000 रुपये प्रतिमाह वेतन प्राप्त होतं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना, आणि एक प्रकारे इतर न्यायाधीशांना 2,50,000 रुपये प्रतिमाह वेतन जे काय ते प्राप्त होतं. आणि हे वेतन संसदेद्वारा निश्चित केलं जातं आणि भारताच्या संचित निधीतून हे वेतन या ठिकाणी देऊ केलं जातं. तर या संबंध ज्या काही तरतुदी आहेत स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने त्या सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण स्वतंत्र न्यायव्यवस्थेविषयीचे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेले. तर या संबंध अर्थाने या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणताही बदल करता येत नाही कारण. भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणताही बदल करता येत नाही कारण. ए, केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची मूलभूत चौकट बदलता येणार नाही असा निर्णय दिला आहे. बी, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारताच्या संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये सुरक्षित राहण्याची हमी मिळाली आहे. सी, घटनादुरुस्ती करून संसदीय लोकशाही रद्द करता येणार नाही. आणि डी, कलम 368 द्वारा न्यायालयाचे स्वातंत्र्य काढून घेता येणार नाही. पर्याय उत्तरे: पर्याय 1 ए, बी आणि सी, पर्याय 2 ए, बी व डी, पर्याय 3 ए, सी व डी आणि पर्याय 4 ए, बी, सी व डी.
तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की हा प्रश्न जो का आहे तो बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट, मूलभूत आराखडा याविषयी विचारलेला प्रश्न आहे. तर त्यामुळे आपल्याला केशवानंद भारती खटल्याच्या अनुषंगाने हा जो काही संदर्भ पुढे आलेला आहे, एक संकल्पना पुढे आलेली आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनची, ती पूर्ण अर्थाने माहिती असेल तर निश्चितपणे याचं उत्तर जे काही ते आपल्याला द्यायला वेळ लागणार नाही. मग आता इथं पहा की एकही विधान आपण तपासून पाहूया की भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणताही बदल करता येत नाही. का करता येत नाही, त्याची कारणं काय आहेत ही आपण इथं शोधायची. तर ए पर्याय जो दिलेला आहे की केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय संविधानाची मूलभूत चौकट बदलता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे. भलेही संसदेला कलम 368 नुसार घटनेच्या कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करता येत असली किंवा मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येत असली तरी या ठिकाणी केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलेलं आहे की संविधानाची मूलभूत चौकट ही बदलता येणार नाही किंवा संविधानाच्या मूलभूत चौकटीला भंग पावता येणार नाही असा निर्णय केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे ए विधान जे काय आहे ते कारण सांगता येऊ शकतं. बी विधान की सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारताच्या संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये सुरक्षित राहण्याची हमी मिळालेली आहे. तर निश्चितपणे भारतीय राज्यघटनेची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत की जी केव्हाही बदलता येत नाहीत, केव्हाही दुरुस्त करता येत नाहीत किंवा ती केव्हाही नष्ट करता येत नाहीत, अशा प्रकारची ही जी काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत ती सुरक्षित राहण्याची हमी या निर्णयामुळे प्राप्त झालेली आहे असं म्हणायला जागा उरते. मग ती संसदीय लोकशाही असेल, संघराज्य प्रणाली असेल, स्वतंत्र न्यायव्यवस्था असेल, अशी जी काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत की ज्या मूलभूत वैशिष्ट्यांच्या पातळीवरची ही जी काही हमी आहे ती या निर्णयाने प्राप्त झालेली आहे. त्यामुळे बी देखील कारण सांगता येतं. त्यानंतर सी, घटनावस्ती करून संसदीय लोकशाही रद्द करता येणार नाही. म्हणजे भारताच्या घटनेमध्ये असणारी संसदीय लोकशाहीचं जे स्वरूप आहे ते संसदीय लोकशाहीचं स्वरूप या ठिकाणी घटनावस्ती करून सुद्धा नष्ट करता येणार नाही, कारण की संसदीय लोकशाही हे सुद्धा एक मूलभूत वैशिष्ट्य आहे की जे मूलभूत वैशिष्ट्य मूलभूत ढांच्याचा किंवा मूलभूत आराखड्याचा, मूलभूत चौकटीचा भाग आहे. त्यामुळे घटनावस्ती करून संसदीय लोकशाही नष्ट करणं आणि अध्यक्ष लोकशाहीचा स्वीकार करणं असं या ठिकाणी करता येऊ शकणार नाही. का तर संसदीय लोकशाही हे सुद्धा मूलभूत चौकटीचा एक गाभा आहे, भाग आहे. त्यामुळे सी देखील कारण सांगता येऊ शकेल. आणि डी, कलम 368 द्वारा न्यायालयाचे स्वातंत्र्य काढून घेता येणार नाही, कारण की स्वतंत्र न्यायव्यवस्था हे सुद्धा एक मूलभूत वैशिष्ट्य आहे किंवा मूलभूत चौकटीचा भाग आहे. आणि त्यामुळे कलम 368 द्वारा किंवा घटनावस्ती करून या ठिकाणी न्यायालयाचं स्वातंत्र्य सुद्धा काढून घेता येणार नाही. तसा प्रयत्न 2014-15 मध्ये या ठिकाणी झालेला होता. NJACच्या माध्यमातून, नॅशनल ज्युडिशियरी अपॉइंटमेंट कमिशनच्या निर्मितीच्या माध्यमातून 99 घटनावस्तीद्वारा. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ही 99 घटनावस्ती ही अवैध ठरवली होती आणि निरसित केलेली होती किंवा नष्ट केलेली होती. तर त्यामुळे कलम 368 द्वारा न्यायालय स्वातंत्र्य हे काढून घेता येणार नाही, का तर 99 घटनावस्तीद्वारा सुद्धा न्यायिक स्वातंत्र्यावर परिणाम होत चाललेला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. आणि त्यामुळे 99 घटनावस्ती ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली होती की जी सरकारने घडून आणलेली होती. तर त्यामुळे ABCD ही सर्वच कारणं ही मूलभूत चौकटीत बदल करता येणार नाही या दृष्टीने सांगता येऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ABC आणि D. ABC आणि D पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर याही अनुषंगाने थोडंसं जे काही सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये मत मांडलेलं आहे किंवा जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकूया. संसदेला कलम 368चा वापर करून जरी घटनेच्या कोणत्याही भागाची दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी संसदेला घटनेचा मूलभूत आराखडा किंवा मूळ आराखडा अगर त्याला धक्का लावण्याचा अधिकार नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सरळ असं नमूद केलेलं आहे की संसदेला कलम 368चा वापर करून घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार जरी असला तरी घटनेचा मूळ आराखडा बदलण्याचा किंवा त्याला धक्का लावण्याचा अधिकार नाहीये. या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलं होतं की घटनावस्ती म्हणजे घटनेचा चेहरा मोहरा बदलून त्याची ओळखच नष्ट करून टाकणे असा होत नाही. म्हणजे जर का तुम्ही घटनावस्तीचा सतत वापर करून किंवा अधिकाधिक वापर करून जर घटनावस्तीच्या द्वारे घटनेचा चेहरा मोहराच बदलू पाहत असाल तर तेही या ठिकाणी संसदेला करता येणार नाही, सरकारला करता येणार नाही. का तर घटनेचा चेहरा मोहरा बदलून त्याची ओळख नष्ट करणं हे या ठिकाणी शक्य नाहीये, हे या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं होतं. एवढंच नव्हे तर या निर्णयाने सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं होतं की संसदेचे सार्वभौमत्व निर्विवाद नाहीये. संसदेचं सार्वभौमत्व निर्विवाद का नाहीये, कारण की संसदेच्या सार्वभौमत्वाला या ठिकाणी नियंत्रित करण्याचं काम सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्राद्वारे करतं. त्यामुळे संसद सार्वभौम आहे, भारतामध्ये संसद सार्वभौम आहे असं म्हणायला जागा उरत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने संसदेचे सार्वभौमत्व निर्विवाद नाही हे देखील या निर्णयातून स्पष्ट केलेलं होतं. आणि सर्वोच्च न्यायालय हे आपल्या न्यायालयीन पुनर्विलोकन या अधिकाराद्वारे संसदेवर नियंत्रण ठेवू शकतं आणि या नियंत्रणाच्या माध्यमातून संसदेचं सार्वभौमत्व निर्विवाद नाही हे स्पष्ट होतं. एवढंच नव्हे तर या खटल्याच्या निर्णयानंतर अनेक घटनावस्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मूळ आराखडा किंवा मूळ चौकटीतून जाणं अपेक्षित राहिलेलं आहे किंवा मूळ चौकट किंवा मूलभूत आराखड्यातून चालणीतून जावे लागलेलं आहे.
मग नंतरच्या पातळीवर जर विचार जर केला तर इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडात अनेक प्रकारच्या ज्या काही घटना होत्या इंदिरा गांधी सरकारने केलेल्या होत्या, तर त्याचाही विचार या मूलभूत चौकट किंवा आराखड्यातून केला गेलेला होता, हे विचार केला काय हरकत नाही. तर त्यामुळे खटल्याच्या निर्णयानंतर सर्व घटनास्थळांना सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मूळ चौकट किंवा आराखड्यातून जावं लागलेलं होतं, चाळणीतून जावं लागलेलं होतं, हेही म्हणणं योग्य आहे. तर या सर्व अर्थाने या प्रश्नाचं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. त्यामुळे केशवानंद भारती खटला, बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा संपूर्ण भाग जो काय आहे तो आपल्याला चांगल्या अर्थाने माहिती असली पाहिजे. आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जी काही या केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाद्वारे मूलभूत वैशिष्ट्ये स्पष्ट केली होती, की जी मूलभूत आराखड्याचा किंवा मूळ आराखड्याचा भाग आहेत, जी काही मूलभूत वैशिष्ट्ये स्पष्ट केली होती ती सुद्धा आपल्याला किमान पातळीवर माहिती असली पाहिजेत, की कोणकोणत्या मूलभूत वैशिष्ट्यांचा विचार मूलभूत आराखड्यामध्ये किंवा मूळ आराखड्यामध्ये मूलभूत चौकटीमध्ये केला गेलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून. तर संबंध ही वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की त्याहीवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आपण पुढे पाहूया. पहा, पुढचा प्रश्न या प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बिहार व पश्चिम बंगाल मधील राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे. आसाम व पंजाबमधील राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे. सी विधान राजस्थान व ओरिसा किंवा ओडिशाच्या राज्यसभा प्रतिनिधी संख्या समान आहे. डी विधान गुजरात व मध्य प्रदेशमधील राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे. आणि ई विधान मणिपूर, मेघालय, गोवा, नागालँड या राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या प्रतिनिधी संख्या प्रत्येकी 1 नाही. पर्याय उत्तरे: पर्याय 1 ए आणि बी, पर्याय 2 बी आणि सी, पर्याय 3 केवळ डी आणि पर्याय 4 केवळ ई. आपल्याला काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि जी काही विधानं दिलेली आहेत ती विधानं कशा प्रकारची आहेत? तर 2 घटक राज्य आणि त्या घटक राज्यांच्या पातळीवरची असणाऱ्या राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे, अशाच प्रकारची विधाने या ठिकाणी डी पर्यायापर्यंत दिलेली आहेत. मात्र ई पर्यायामध्ये मणिपूर, मेघालय, गोवा, नागालँड अशा वेगवेगळ्या राज्यसभेवरच्या प्रतिनिधींच्या संख्येचा विचार जो काय तो केला गेलेला आहे. तर त्यामुळे ए पासून ई पर्यंतच्या विधानामध्ये समानतेच्या दृष्टीतून असणारी घटक राज्य कोणती राज्यसभेच्या प्रतिनिधीच्या संख्येच्या दृष्टीने या अर्थाने जो काही विचार आहे तो केलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला इथं फॅक्ट बेसिसवर जर माहिती असेल, फॅक्च्युअल माहिती असेल, तरच आपण या प्रश्नाचं योग्य अर्थाने उत्तर जे काय ते देऊ शकता. का? कारण की बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी या संबंध घटक राज्यांच्या लोकसभा जागांची संख्या किंवा राज्यसभेच्या जागांची संख्या ही पूर्ण अर्थाने माहितीच असते अशातला भाग नाही. शक्यतो आपण लोकसभेच्या जागांची संख्या लक्षात ठेवतो, पण राज्यसभेच्या जागांकडे दुर्लक्ष करतो. मित्रांनो, मागच्या काही कालावधीमध्ये राज्यसभेच्या पातळीवर वेगवेगळ्या घटक राज्यांच्या दृष्टीतून ज्या काही निवडणूक आहेत ते पार पडलेले आहेत. त्यामुळे आगामी कालखंडात राज्यसभेच्या जागांच्या दृष्टीतून सुद्धा प्रश्न विचारायला वाव आहे. आणि लोकसभेची सुद्धा निवडणूक 2024 मध्ये पार पडलेली आहे, तर त्याही दृष्टीतून सुद्धा प्रश्न विचारायला वाव आहे. म्हणून या ठिकाणी मी अशा प्रकारचा प्रश्न जो काय तो संभाव्य प्रश्न मी इथं दिलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बिहार व पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे का? तर निश्चितपणे ती समान आहे. ती आहे 16. बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही घटक राज्यामध्ये राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे का? तर ती आहे 16. त्यानंतर बी विधान आसाम व पंजाबमधील राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे का? तर हो, ती पण समान आहे. ती आहे 7. त्यानंतर सी विधान की राजस्थान व ओरिसा या दोन्ही घटक राज्यातील राज्यसभा प्रतिनिधी संख्या समान आहे का? तर ती देखील समान आहे. ती आहे 10. त्यानंतर गुजरात व मध्य प्रदेश या राज्यामधील असणाऱ्या प्रतिनिधीची राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या समान आहे का? तर ती देखील समान आहे. ती आहे 11. मात्र ई विधान या ठिकाणी इथं बरोबर नाहीये. का? तर या ठिकाणी ई विधानामध्ये जो उल्लेख केलेला आहे तो काय केलेला आहे पहा, की मणिपूर, मेघालय, गोवा, नागालँड या राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या प्रतिनिधी संख्या प्रत्येकी 1 नाही. तर 1 नाही हा जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे, तो बरोबर नाहीये. मणिपूर, मेघालय, गोवा, नागालँड या राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या प्रतिनिधी संख्या ही प्रत्येकी 1च आहे. म्हणजे या सर्वच घटक राज्यातून विशेषतः मणिपूर, मेघालय, गोवा, नागालँड या चारही घटक राज्यातून राज्यसभेवर प्रतिनिधी राज्यसभेवर जाणाऱ्या प्रतिनिधी संख्या जी काय आहे ती प्रत्येकी 1 आहे. आणि म्हणून या ठिकाणी ई विधान जे काय आहे ते इथं चुकीचं आहे, कारण की इथं उल्लेख काय केलेला आहे की प्रत्येकी 1 नाही. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 केवळ ई हे विधान या ठिकाणी बरोबर नाही किंवा चूक आहे. तर या अर्थाने या ठिकाणी आपण पाहू शकता की बिहार, पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या प्रतिनिधी संख्या 16, आसाम, पंजाबमधील 7, राजस्थान, ओडिशामधील 10, गुजरात व मध्य प्रदेशमधील समान म्हणजे 11. मात्र जी काय 8 घटक राज्य आहेत कोणकोणती? तर अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, गोवा, नागालँड या 8 राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या प्रतिनिधी संख्या ही प्रत्येकी 1 आहे.
म्हणजे केवळ या ठिकाणी मणिपूर, मेघालय, गोवा, नागालँड या 4च घटक राज्यांपुरती ही संख्या समान आहे किंवा एक आहे, प्रत्येकी एक आहे असं नाही आहे. तर अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा हे देखील 4 घटक राज्य की जे आहेत 4 घटक राज्यांसुद्धा या ठिकाणी प्रत्येकी एक प्रतिनिधी राज्यसभेवर जातो हे म्हणायला जागा उरते. आणि म्हणून ही जी काही 8 घटक राज्य आहेत, कोणती? अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, गोवा आणि नागालँड या सर्व 8 राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या प्रतिनिधी संख्या प्रत्येकी एक आहे, हे देखील आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू. म्हणून कोणत्या घटक राज्यातून समान जागा आहेत याचीही माहिती ठेवा, कोणत्या घटक राज्याच्या पातळीवर त्या भिन्न जागा आहेत त्याही माहिती ठेवा. ही आपला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आठवलं पाहिजे किंवा लक्षात ठेवता आलं पाहिजे, का तर या फॅक्च्युअल बेसिसवर सुद्धा प्रश्न आहे आपण विचारले जातात. तर या सर्व अर्थाने या ठिकाणी आपण सूत्र आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुढे आपण या ठिकाणी आपल्या या व्हिडिओला कंटिन्यू करूया आणि आपल्या या संभाव्य प्रश्न सिरीजच्या इतरही प्रश्नांना या ठिकाणी हात घालूया. तर पुढचा प्रश्न आहे या प्रकारचा: खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? सामान्यतः वित्त विधेयकाची मांडणी व प्रविष्टीकरण डॅश असल्याशिवाय शक्य होत नाही. हा प्रश्न काय? खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? सामान्यतः वित्त विधेयकाची मांडणी व प्रविष्टीकरण डॅश असल्याशिवाय शक्य होत नाही. पर्याय 1 केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस, पर्याय 2 राष्ट्रपतींची शिफारस, पर्याय 3 लोकसभेच्या सभापतीची शिफारस आणि पर्याय 4 वित्त विभागाची शिफारस. तर मित्रांनो, प्रथमदर्शनी हा प्रश्न या ठिकाणी पाहिल्यानंतर आपला असं वाटणं साहजिक आहे किंवा या ठिकाणी याचं उत्तर लोकसभेच्या सभापतीची शिफारस असं असेल. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या की कोणतंही वित्त विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडलं तर याबाबत काही दुमत नाही आहे. एखादं विधेयक वित्त विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांना असतो, हे देखील बरोबर आहे. मात्र या ठिकाणी जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो त्या अर्थानं नाही आहे. तर प्रश्न काय विचारलाय पहा की सामान्यतः वित्त विधेयकाची मांडणी व प्रविष्टीकरण डॅश असल्याशिवाय शक्य होत नाही आणि अचूक विधान जे काय ते आपल्याला शोधायचे. तर या ठिकाणी या प्रश्न उत्तर आहे राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय वित्त विधेयकाची मांडणी व प्रविष्टीकरण शक्य होत नाही असं म्हणणं योग्य आहे. भारतीय राज्यघटनेतील जर आपण कलम 113(3) मधली जर तरतूद आपण काढून पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी आपल्याकडे अंदाजपत्रकीय प्रक्रियेमध्ये कोणतीही अनुदानार्थ मागणी ही राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय केली जाणार नाही अशा प्रकारची तरतूद केली गेलेली आहे. तर त्यामुळे घटनेच्या कलम 113(3) मधली तरतुदीचा विचार करता या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपतींची शिफारस, की सामान्यतः वित्त विधेयकाची मांडणी व प्रविष्टीकरण हे राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय शक्य होत नाही असं म्हणणं बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नोत्तर सांगता येईल राष्ट्रपतींची शिफारस. तर या ठिकाणी पहा की घटनेचे कलम 113(3) यामध्ये तरतूद काय केलेली आहे की कोणतीही अनुदानार्थ मागणी राष्ट्रपतींची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही अशी तरतूद जी काय आहे ती घटनेमध्ये केलेली आहे. आणि या तरतुदीचा विचार करता ऑब्व्हियसली या ठिकाणी तर म्हणायला जागा उरते की एक प्रकारे जी काही वित्त विधेयकासंबंधीची मांडणी आणि प्रविष्टीकरण आहे ती राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या प्रश्नोत्तरात सांगता येईल पर्याय क्रमांक 2. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
पुढचा प्रश्न पहा, खालील विधाने वाचा. आतापर्यंत भारतात कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागू केली आहे. पहा, पर्याय ए काय आहे? आतापर्यंत भारतामध्ये कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागू केली आहे. बी, 1962 व 1971 साली राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. या दोन्ही वेळेस परकीय आक्रमण हे राष्ट्रीय आणीबाणीचे कारण होते. बी विधान काय? 1962 व 1971 साली राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. या दोन्ही वेळेस परकीय आक्रमण हे राष्ट्रीय आणीबाणीचे कारण होते. सी, 1962 साली भारत पाकिस्तान युद्ध झाले तर 1971 मध्ये भारत चीन युद्धाच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. डी, 1975 साली म्हणजे तिसऱ्या वेळी लागू केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीचे अंतर्गत शांतता थांबविणे हे कारण होते. कोणते विधान किंवा विधाने विसंगत आहे किंवा आहेत? पर्याय 1 ए आणि बी, पर्याय 2 बी आणि सी, पर्याय 3 सी आणि डी, पर्याय 4 फक्त सी. तर मित्रांनो, या ठिकाणी या 4 विधानांपैकी कोणतं विधान विसंगत आहे, चुकीचं आहे, बरोबर नाही आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं जे विधान आहे की आतापर्यंत भारतात कलम 352 अन्वये किंवा कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागू केली आहे, हे विधान बरोबर आहे. का तर 1962चं भारत चीन युद्ध असेल किंवा 1971चं भारत पाकिस्तान युद्ध असेल किंवा 1975 साली लागू केलेली आणीबाणी असेल, तर या 3 कालखंडामध्ये कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती, हे म्हणणं बरोबर आहे. ए विधान बरोबर आहे. बी विधान 1962 व 1971 साली राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. या दोन्ही वेळेस परकीय आक्रमण हे राष्ट्रीय आणीबाणीचे कारण होते, हे देखील बरोबर आहे. बी विधान सुद्धा बरोबर आहे. 1962 साली भारत पाकिस्तान युद्ध नव्हे तर 1962 साली भारत चीन युद्ध झाले होते, तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्ध झाले होते आणि त्यावेळी सुद्धा आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. तर या ठिकाणी जो सी विधानात उल्लेख केलेला आहे की 1962 साली भारत पाकिस्तान युद्ध हे चुकीचं आहे आणि 1971 भारत चीन युद्ध हे देखील चुकीचं आहे, म्हणून सी विधान जे काय ते चुकीचं आहे. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या की जो कोणी विद्यार्थी या प्रश्नाला व्यवस्थित वाचणार नाही, लक्ष देऊन वाचणार नाही, तो या ठिकाणी इथं चुकणार. का तर या ठिकाणी पर्यायामध्ये फक्त सी, पर्याय क्रमांक 4 हे देखील उत्तर दिलेलं आहे आणि पर्यायामध्ये सी व डी हे देखील उत्तर दिलेलं आहे. तर बहुतांश विद्यार्थी या प्रश्नाकडे लागलीच या ठिकाणी चटकन उत्तर देण्याच्या नादामध्ये पर्याय 4 फक्त सी हे उत्तर देऊन मोकळे होऊ शकतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये चौथा देखील पर्याय चुकीचा आहे की जो आपण नीट लक्ष देऊन वाचला तर लक्षात येईल. जसं सी पर्यायामध्ये चूक आपल्याला काय पाहायला मिळते की भारत पाकिस्तान युद्ध असा 1962चा उल्लेख केलेला आहे, तो चुकीचा आहे. कारण की 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं होतं आणि 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं की ज्यावेळी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. डी मध्ये काय चुकीचं आहे तर 1975 साली तिसऱ्या वेळी लागू केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीची अंतर्गत शांतता थांबविणे, अंतर्गत शांतता थांबविणे हा जो उल्लेख आहे तो चुकीचा आहे. अंतर्गत अशांतता थांबविणे असं असणं अपेक्षित होतं, पण इथं उल्लेख काय केलेला आहे? अंतर्गत शांतता थांबविणे. शांतता थांबवणं हा तर या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणीचा हेतू नाहीये. अशांतता थांबवणं हा राष्ट्रीय आणीबाणीचा मुख्य हेतू आहे. कारण की आपल्याकडे या ठिकाणी 44व्या घटनासुनुसार अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंड या शब्दाचा विचार जो काय तो केला गेलेला आहे. पण ज्यावेळेस आपल्याकडे 1975 साली ही राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेली होती त्यावेळेस अंतर्गत अशांततेपोटी ती घोषित केलेली होती. पण या ठिकाणी उल्लेख काय केलेला आहे की अंतर्गत शांतता थांबविणे, आणि म्हणून डी देखील पर्याय जो काय तो चुकीचा आहे की भले 1975 साली तिसऱ्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी लागू केलेली असली तर ती अंतर्गत अशांतता थांबवण्यासाठी केलेली होती, न की अंतर्गत शांतता थांबवण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी डी पर्याय सुद्धा चुकीचा आहे आणि सी देखील चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 3 सी आणि डी. या प्रश्नोत्तर काय आहे तर कोणती विधाने विसंगत आहेत तर सी आणि डी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. या अनुषंगाने आणीबाणीविषयक ज्या काही सबंध तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. का तर या ठिकाणी आणीबाणीविषयक ज्या सबंध तरतुदी आहेत त्या विभिन्न वेळेस वेगळ्या अर्थाने परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कलम 352 मधली तरतूद असो किंवा कलम 359, 360, 356, 355 अशा ज्या काही वेगळ्या आणीबाणीविषयक तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदी आपल्याला किमान पातळीवर तरी माहिती असल्या पाहिजेत. आता पहा, कलम 352 मध्ये युद्ध परिस्थिती, परकीय आक्रमण, सशस्त्र बंद या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते अशी तरतूद आहे. कलम 354 अंतर्गत आणीबाणी क्रियान्वित असताना महसुलाच्या विभाजनाबाबत असलेल्या तरतुदींची उपाययोजना अशा बाबतची तरतूद आहे. कलम 355 अंतर्गत बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून राज्याचे किंवा घटक राज्यांचे संरक्षण करण्याचे केंद्राचे कर्तव्य. कलम 355 विषयी सुद्धा आयोगाने मागे प्रश्न मेन्समध्ये विचारला होता, त्यामुळे हे पण तरतूद चांगल्या पद्धतीने माहिती असू द्यात की बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून घटक राज्यांचं संरक्षण करणं हे केंद्राचं कर्तव्य आहे, संघाचं कर्तव्य आहे.
कलम 356 राष्ट्रपतींची अशी खात्री होईल की एखाद्या राज्याचा कारभार सुविधांनुसार चालवला जात नाही तर त्यावेळेस त्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे. कलम 357 कलम 356 अंतर्गत आणीबाणी घोषित केल्यावर कायदेशीर अधिकारांचा वापर, कोणत्या कायदेशीर अधिकारांचा वापर करायचा याबाबतचा उल्लेख कलम 357 मध्ये केलेला आहे. कलम 358 आणीबाणीमध्ये कलम 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या तरतुदी निलंबित असणे, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांतर्गत कलम 19 मधल्या जे काही स्वातंत्र्यविषयक तरतुदी आहेत त्या निलंबित करणं या अर्थाने कलम 358 मध्ये उल्लेख केलेला आहे. कलम 359 अंतर्गत आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित करणे किंवा निलंबित असणे याबाबतचा उल्लेख आहे. त्यामुळे कलम 358 आणि कलम 359 या दोन्ही तरतुदी महत्त्वाच्या आहेत. यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आणि कलम 360 की देशावर आर्थिक संकट येणे किंवा देशाची आर्थिक पत धोक्यात येणे या दृष्टीने आर्थिक आणीबाणी किंवा वित्तीय आणीबाणी जाहीर करता येते राष्ट्रपतींना, याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे कलम 352 पासून कलम 360 पर्यंतच्या ज्या काही विभिन्न आणीबाणीची तरतुदी आहेत त्याही आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असल्या पाहिजे. तर या सर्व अर्थाने प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊया पुढे. पुढचा प्रश्न, कपात सूचना किंवा प्रस्ताव याबाबत काय असत्य आहे? कपात सूचना किंवा प्रस्ताव याबाबत काय असत्य आहे? मित्रांनो, आपल्याकडे आयोगाकडून बऱ्याच वेळा जी काही संसदेच्या अंतर्गत अधिवेशन कालखंडामध्ये विभिन्न प्रकारची संसदीय तंत्र वापरली जातात, तर त्या संसदीय तंत्राविषयी सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात. मग ते प्रश्नोत्तरांचा असेल, झिरो बेस आवर असेल किंवा स्थगन प्रस्ताव असेल, लक्षवेधी सूचना असेल, अर्ध्या तासाची चर्चा असेल, हक्कभंगाचा प्रस्ताव असेल, अल्पकालीन चर्चा असेल, असे विभिन्न जी काही संसदीय तंत्र आपल्याकडे संसदीय अधिवेशन कालखंडामध्ये वापरली जातात, तर त्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा कपात सूचना किंवा कपात प्रस्तावाच्या रचनातून सुद्धा संसदीय तंत्राचा वापर केला जातो. तर त्याविषयीचा हा प्रश्न आहे की कपात प्रस्ताव किंवा सूचना याबाबत काय असत्य आहे? ए, अंदाजपत्रक मांडल्यानंतर त्यातील जमेच्या तरतुदींवर चर्चा व मतदान चालू असताना मांडली जाणारी सूचना म्हणजे कपात सूचना होय. बी, अंदाजपत्रक मांडल्यानंतर त्यातील खर्चाच्या तरतुदींवर चर्चा व मतदान चालू असताना मांडली जाणारी सूचना म्हणजे कपात सूचना होय. सी, विशिष्ट खात्याच्या तरतुदी किंवा धोरणे याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या खर्चामध्ये नाममात्र कपात करण्याची सूचना विरोधी पक्षांकडून केली जाते. आणि डी, कपात सूचना ही 3 प्रकारे मांडली जाऊ शकते. पर्यायी उत्तरे: पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त डी, पर्याय 3 बी आणि सी, पर्याय 4 फक्त सी. विचारले आपल्याला काय की कपात सूचना किंवा कपात प्रस्ताव याबाबत काय असत्य आहे, काय चुकीचं आहे किंवा काय बरोबर नाहीये. तर मित्रांनो, या ठिकाणी या 4 विधानांचा जर संदर्भ आपण पाहिला तर यातलं पहिलं जे विधान आहे तेच या ठिकाणी असत्य आहे किंवा चुकीचं आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर त्यातील जमेच्या तरतुदीवर चर्चा व मतदान चालू असताना मांडली जाणारी सूचना म्हणजे कपात सूचना होय. हेच विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की कपात सूचनेची खरी व्याख्या किंवा खरा अर्थ जो आहे तो बी विधानामध्ये आहे की अंदाजपत्रक मांडल्यानंतर त्यातील खर्चाच्या तरतुदीवर चर्चा व मतदान चालू असताना, कारण की कपात जी करायची आहे ती खर्चातून करायची आहे. जो वाढीव खर्च होतोय, जो आगाऊ खर्च होतोय किंवा जो अनावश्यक खर्च होतोय, तर त्या खर्चातून कपात करायची असते आणि म्हणून त्या खर्चातून कपात करण्याच्या दृष्टीने जी सूचना मांडली जाते त्याला कपात सूचना म्हटलं जातं. आणि म्हणून अंदाजपत्रक मांडल्यानंतर त्यातील खर्चाच्या तरतुदींवर चर्चा व मतदान चालू असताना मांडली जाणारी सूचना म्हणजे कपात सूचना. हे बी विधानातला जो उल्लेख आहे तो बरोबर आहे, मात्र ए विधानातला जो उल्लेख आहे तो असत्य आहे, चुकीचा आहे. म्हणून या ठिकाणी ए विधान हे असत्य आहे. राहिला प्रश्न सी आणि डी विधानाचा, तर सी आणि डी दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. कपात सूचना 3 प्रकारे मांडली जाऊ शकते का? तर निश्चितपणे 3 प्रकारे मांडली जाऊ शकते. प्रतिकात्मक कपात असेल, धोरणात्मक कपात असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी काटकसरी संबंधीची कपात असेल, तर अशा या 3 प्रकारच्या कपात सूचना जे काय ते संसदेच्या अंतर्गत कपात प्रस्तावाच्या वेळी मांडल्या जातात. प्रतिकात्मक कपात, काटकसरी संबंधी कपात, धोरणात्मक कपात, तर अशा या ठिकाणी कपात सूचना मांडल्या जातात. त्यामुळे डी देखील विधान की 3 प्रकारे ती मांडली जाऊ शकते हे बरोबर आहे. आणि विशिष्ट खात्याच्या धोरणे किंवा तरतुदी याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या खर्चामध्ये नाममात्र कपात करण्याची सूचना विरोधी पक्षाकडून केली जाते. तर अशा प्रकारच्या कपात सूचनेची किंवा कपात प्रस्तावाची सूचना ही विरोधी पक्षाकडूनच केली जात असते, कारण की विरोधी पक्ष त्या माध्यमातून कुठेतरी सरकारच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे सी देखील विधान बरोबर आहे. म्हणून बी, सी, डी हे विधाने बरोबर आहेत किंवा सत्य आहेत, मात्र ए विधान असत्य आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नात आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 फक्त ए हे विधान असत्य आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग आता याही अनुषंगाने थोडीशी माहिती पुढे आपण पाहूया की अंदाजपत्रक मांडल्यानंतर त्यातील खर्चाच्या तरतुदींवर चर्चा व मतदान चालू असताना, अंदाजपत्रक मांडल्यानंतर त्यातील खर्चाच्या तरतुदींवर चर्चा व मतदान चालू असताना विशिष्ट खात्याच्या तरतुदी व धोरणे याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या खर्चामध्ये नाममात्र कपात करण्याची सूचना केली जाते. यालाच म्हटलं जातं कपात सूचना. ही सूचना विरोधी पक्षांकडून मांडली जाते, पण ती सहसा मंजूर होत नाही.
मग आता प्रश्न असा निर्माण होतो की या ठिकाणी एक प्रकारे कपात सूचना मांडली का जाते, तर मी जसं मागाशी म्हटल्याप्रमाणे की सरकारच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूनेच फक्त ही कपात सूचना विरोधी पक्षांकडून मांडली जाते, पण ती सहसा सरकारकडून मंजूर होत नाही. कपात सूचना 3 प्रकारची असते. त्यामध्ये पहिली सूचना आहे प्रतिकात्मक कपात. मागणी केलेल्या रकमेतून 100 रुपये कमी करण्यात यावेत असा प्रस्ताव या ठिकाणी प्रतिकात्मक कपातामध्ये मांडला जातो. त्यानंतर काटकसरी संबंधीची कपात हा दुसरा प्रकार, की मागणी केलेल्या रकमेतून काही विशिष्ट रक्कम कमी केली जावी असा प्रस्ताव या सूचनेमध्ये मांडला जातो, या प्रस्तावामध्ये मांडला जातो. आणि तिसरा प्रकार धोरणात्मक कपात, की मागणी केलेल्या रकमेतून 1 रुपये कपात करावी असा प्रस्ताव या ठिकाणी मांडला जातो. म्हणजे हे कपात प्रस्तावाचे जे 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारांच्या आधारे कपात सूचना किंवा कपात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जातो. तर एकंदरीत या ठिकाणी खर्चाच्या तरतुदीवर चर्चा व मतदान चालू असताना जी सूचना किंवा जो प्रस्ताव मांडला होतो त्याला कपात सूचना किंवा कपात प्रस्ताव म्हटलं जातं, हे म्हणणं बरोबर आहे. तर या सर्व अर्थाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, की घटक राज्य व विधानसभा सदस्य संख्या जोड्या जुळवा. पुढचा प्रश्न पहा काय, घटक राज्य व विधानसभा सदस्य संख्या जोड्या जुळवा. मित्रांनो, मागच्या काही कालखंडामध्ये आपल्याकडे हरियाणा किंवा महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आगामी कालखंडात सुद्धा बिहार, दिल्ली यासारख्या घटक राज्य किंवा केंद्र प्रदेशांच्या निवडणुका पार पाडणार आहेत. तर त्यामुळे याही अर्थाने जर प्रश्न विचारला गेला तर आपली तयारी असावी की वेगवेगळ्या घटक राज्यांच्या पातळीवर असणाऱ्या विधानसभेच्या सदस्य संख्या नेमक्या किती आहेत, कारण की या मागच्या झालेल्या निवडणुका ही विधानसभेच्या होत्या आणि आगामी कालखंडात सुद्धा विभिन्न घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तर त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा आपली तयारी ठेवा. घटक राज्य विधानसभा सदस्य संख्या जोड्या जुळवा. घटक राज्याचे नाव, विधानसभा सदस्य संख्या 1 आहे बिहार, 2 आहे पश्चिम बंगाल, 3 आहे तामिळनाडू आणि 4 आहे केरळ. दुसऱ्या बाजूला A 234, B 294, C 140, D 243. तर आता बिहारचा जर संदर्भ आपण सांगायचं झालं तर बिहारच्या विधानसभेच्या जागांची संख्या आहे D पर्यायाच्या आधारावर 243. त्यानंतर पश्चिम बंगालची आहे ती म्हणजे B पर्यायाच्या आधारावर 294. तामिळनाडूची जी आहे ती म्हणजे A पर्यायाच्या आधारावर म्हणजे 234 आणि केरळची आहे सर्वात कमी ती म्हणजे C पर्यायाच्या आधारावर 140. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल DBAC या अर्थाने या प्रश्नोत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर आपल्याला स्पष्टपणे सांगता येऊ शकेल की बिहार 243, पश्चिम बंगाल 294, तामिळनाडू 234 आणि केरळ 140 या अर्थाने पर्याय क्रमांक 2 DBAC हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. याही दृष्टीने थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया की आगामी कालखंडात किंवा मागच्या झालेल्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता विभिन्न घटक राज्यांच्या, तर ही पण माहिती लक्षात ठेवा की हरियाणाची निवडणूक मागे आपल्याकडे झालेली आहे. तर हरियाणाच्या विधानसभेची जागांची संख्या होती 90. दिल्लीची आगामी कालखंडात निवडणूक होणार आहे तर त्या दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या जागांची विधानसभेची जागा संख्या आहे 70. उत्तर प्रदेशची सुद्धा सर्वात मोठी घटक राज्य, यामुळे विधानसभेची संख्या सगळ्यात अधिक आहे त्यामुळे 403. तर ती सुद्धा लक्षात ठेवा. आणि पुडुचेरी याही केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेची संख्या आहे 30. दुसरी गोष्ट आपल्याकडे नियमावली आहे या घटनेमध्ये की जास्तीत जास्त विधानसभेची संख्या ही 500 असावी किंवा कमीत कमी 60 असावी. मात्र अपवाद अशी कोणती घटक राज्य आहेत की ज्या घटक राज्यांची सभासद संख्या किंवा सदस्य संख्या ही 60 पेक्षा कमी आहे, तर तीही घटक राज्य कोणती, तर याचाही संदर्भ आपण थोडा लक्षात ठेवा की भारतामध्ये मिझोरम, गोवा आणि सिक्कीम या 3 घटक राज्यांची सदस्य संख्या विधानसभेच्या पातळीवर 60 पेक्षा कमी आहे. मिझोरम विधानसभेची सदस्यसंख्या आहे 40, गोव्याची आहे विधानसभेची संख्या 40 आणि सिक्कीमची सुद्धा विधानसभा सदस्यसंख्या आहे 32. तर या अपवाद असणाऱ्या विधानसभा आहेत की जिथं 60 पेक्षा कमी सदस्यसंख्या सांगता येऊ शकेल. तर या सर्व अर्थाने या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर मागा हा एक प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला, विशेषतः गट ब गट क च्या एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे की प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. मात्र मित्रांनो, प्रौढ मताधिकाराविषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले, जसं लोकशाही संकल्पनेविषयी प्रश्न विचारले तसं प्रौढ मताधिकाराविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. A श्रीलंका, B मलेशिया, C ऑस्ट्रेलिया, D दक्षिण आफ्रिका. आणि दुसऱ्या बाजूला दिलेला आहे 1 1962, 2 1994, 3 1931 आणि 4 1955. तर इथं आपल्याला या ठिकाणी प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर या ठिकाणी श्रीलंकेचा संबंध जो आहे तो आपल्याला जोडता येईल तो पर्याय क्रमांक 3 शी 1931. एचा संबंध पर्याय क्रमांक 3 शी 1931. त्यानंतर बीचा संबंध जो आहे तो पर्याय क्रमांक 4 शी 1955 म्हणजे मलेशिया 1955. त्यानंतर जो काही या ठिकाणी सीचा संबंध आहे तो पर्याय क्रमांक 1 शी जोडता येईल ते म्हणजे 1962, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिकेचा संबंध जो जोडता येईल तो म्हणजे 1994 पर्याय क्रमांक 2 शी. म्हणून या ठिकाणी श्रीलंका 1931, मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962
आणि दक्षिण आफ्रिका 1994. तर एक प्रकारे 3-4-1-2 असं हे या ठिकाणी उत्तर आपल्याला या जोड्या लावायच्या स्तरावर सांगता येईल. 3-4-1-2 पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हेच उत्तर सापडतं. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3-4-1-2 पर्याय क्रमांक 2. तर याही अर्थाने थोडीशी माहिती पुढे आपण पाहूया की श्रीलंका की ज्या श्रीलंका या देशाने 1931 मध्ये प्रौढ मताधिकाराचा जो काही स्वीकार आहे तो केलेला होता. त्यानंतर मलेशियाने 1955, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994. त्यानंतर आणखीन एक प्रश्न पहा, जर लोकशाहीची मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. मित्रांनो, जसं मागाशी मी लोकशाहीविषयीचा जो काही प्रश्न आहे तो मागाशी सांगितला होता या आधीच्या प्रश्नामध्ये, तसंच आणखीन एक प्रश्न की जो आयोगाने परीक्षेमध्ये विचारलेला आहे की जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. ए, मुक्त व निपक्षपाती निवडणुका. ॲक्च्युली या ठिकाणी मुफ्त असा उल्लेख मराठी भाषांतरामध्ये आयोगाने केलेला आहे. ॲक्च्युली त्याचा अर्थ मुफ्त नाही आहे तर मुक्त आहे. खाली जो उल्लेख इंग्लिशमध्ये दिलेला आहे फ्री अँड फेअर इलेक्शन, तर त्याचा अर्थ मुफ्त नाही आहे. फ्री म्हणजे शब्दशः मुफ्त असा अर्थ काढायचा नाही आहे, तर तो मुक्त असा आहे. ओपन निवडणुका, मुक्त निवडणुका या अर्थाने अर्थ घ्यायचा आहे. तर मुक्त व निपक्षपाती निवडणुका. बी, व्यक्तीची प्रतिष्ठा. सी, अल्पसंख्याकांचे शासन. आणि डी, कायद्यासमोर समानता. पर्याय उत्तरे: पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 बी आणि सी, पर्याय 3 फक्त सी आणि पर्याय 4 ए आणि डी. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही ते विधान कोणते ते ओळखा लोकशाहीचे मूल्यमापन केले तर या ठिकाणी मुक्त व निपक्षपाती निवडणुका हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहेत, कारण की प्रत्येक व्यक्तीला जो प्रौढ मताधिकाराचा अधिकार वापरायचा आहे, प्रौढ मताधिकाराचा हक्क जो वापरायचा आहे तो मुक्त आणि निपक्षपाती वातावरणामध्ये वापरता आला पाहिजे. या अर्थाने लोकशाहीचा विकास होण्यासाठी मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका आवश्यक आहेत. म्हणून लोकशाहीचे मूल्यमापनाच्या दृष्टीने ए विधान बरोबर आहे. व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा विचार जर केला तर या ठिकाणी एक प्रकारे लोकशाहीमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आहे राखली गेली पाहिजे. मार्गदर्शक तत्व असो किंवा मूलभूत हक्क असो, यामध्ये आपल्याकडे लोकशाही प्रक्रियेच्या अंतर्गत व्यक्तीची प्रतिष्ठेचा विचार जो आहे तो केला गेलेला आहे. शोषणाविरुद्धचा हक्क असेल किंवा मार्गदर्शक तत्वामध्ये असणाऱ्या इतर जे काही तरतुदी आहेत तर त्याचा विचार करता व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर आपल्या प्रिएम्बलमध्ये सुद्धा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा विचार जो आहे तो मांडला गेलेला आहे. त्यामुळे लोकशाहीचे मूल्यमापन करत असताना व्यक्तीच्या प्रतिष्ठा अत्यंत महत्त्व आहे. बंधुता या तत्वाचा विचार करताना व्यक्तीच्या प्रतिष्ठेला अधिकाधिक महत्त्व आहे प्रिएम्बलच्या स्तरावर. त्यानंतर अल्पसंख्याकांचे शासन. तर लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकशाहीचं मूल्यमापन करत असताना बहुसंख्याकांचं शासन किंवा अल्पसंख्याकांचं शासन असा काही संदर्भ पाहायला मिळत नाही, कारण की प्रौढ मताधिकाराद्वारे सर्व जनतेचं शासन लोकशाहीमध्ये असतं. त्यामुळे केवळ अल्पसंख्याकांचं शासन असतं असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक सी, म्हणजेच एक प्रकारे फक्त 3 हे जे काही पर्याय जो आहे फक्त सी जो काही पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जो काय आहे तो या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल. कारण की कायद्यासमोर समानता ही लोकशाही प्रक्रियेमध्ये विचार घेतले जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 नुसार मूलभूत हक्कामध्ये कायद्यासमोर समानता ही मान्य केलेली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वजण कायद्यासमोर समान असतात. सर्वांना प्रौढ मताधिकाराद्वारे आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. त्यामुळे कायद्यासमोर सर्व समान असतात. फक्त अल्पसंख्याकांचं शासन हे जे काही या ठिकाणी विधान आहे ते लोकशाहीला अनुसरून नाही, लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीये. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त सी. पाहूया याही अर्थाने थोडंसं विश्लेषण की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून सर्व जनतेला आपली मते मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे सुद्धा आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. मुद्रक स्वातंत्र्याद्वारे सुद्धा प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी प्रौढ मताधिकाराच्या माध्यमातून असू द्या, मुद्रण स्वातंत्र्याद्वारे असू द्या किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे असू द्या, भाषणाद्वारे असू द्या, प्रत्येकाला आपले मतं मांडण्याचं स्वातंत्र्य जे काय ते लोकशाही प्रक्रियेमध्ये दिलेलं असतं. आणि म्हणून ते सर्व जनतेचं शासन असतं. किंवा यामध्ये मतं मांडण्याचं स्वातंत्र्य हे फक्त महिलांनाच आहे, अनुसूचित जातींनाच आहे किंवा एक प्रकारे ओबीसीनाच आहे, इतर कुणालाच नाही आहे असं नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वच जनतेला प्रौढ मताधिकाराद्वारे आपलं मत देण्याचं स्वातंत्र्य आहेच आहे, मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहेच आहे, पण त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य सुद्धा सर्व जनतेचं मान्य केलेलं आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सर्व जनतेचं शासन असतं. यामुळे लोकशाहीमध्ये बहुसंख्याकांचं शासन किंवा अल्पसंख्याकांचं शासन असं म्हणणं योग्य नाहीये. कोणत्याही एका गटाचं शासन लोकशाहीमध्ये नसतं, हे इथं मान्य करायला काही हरकत नाही. म्हणजे
अलीकडं या ठिकाणी भाजपचे काही नेते सुद्धा असं म्हणतायत की भारतामध्ये हिंदू बहुसंख्याक आहेत, तर बहुसंख्याकांनी केलेला कायदा हा सर्वच लोकांनी मान्य केला पाहिजे, म्हणजे इतर लोकांनी मान्य केला पाहिजे, अशी काही विधानं सुद्धा आपल्याकडे आता भाजपच्या नेत्यांकडून पाहायला मिळत आहेत. तर एक लक्षात घ्या की भारतामध्ये बहुसंख्याक हिंदू जरी असले तरी भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये कोण बहुसंख्याक आहेत किंवा कोणत्या धर्माचे बहुसंख्याक आहेत आणि कोणत्या धर्माचे अल्पसंख्याक आहेत याचा विचार केला जात नाही. तर लोकशाही प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सर्वच कायद्यासमोर समान असतात, सर्वांचीच प्रतिष्ठा राखली जात असते, सर्वच या ठिकाणी एक प्रकारे या लोकशाहीचा भाग असतात आणि मुक्त व निपक्षपाती निवडणुकांच्या अंतर्गत सर्व सहभागी होऊ शकतात. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्या धर्माच्या लोकांचं बहुसंख्याकांचं शासन असंही म्हणायला जागा उरत नाही किंवा कोणत्या धर्माच्या अल्पसंख्याकांचं शासन असंही म्हणायला लोकशाहीमध्ये जागा उरत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या सर्व अंगानेच विचार जर करायचं झालं तर या ठिकाणी आपण सूत्र आपल्याला सांगता येईल की अल्पसंख्याकांचं शासन हे विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त सी हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण असे विभिन्न प्रश्न जे की या आगामी संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेच्या प्रश्नातून संभाव्य प्रश्न म्हणून पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या अनेक संभाव्य प्रश्नांची चर्चासुद्धा किंवा त्यांच्या विश्लेषणाची चर्चासुद्धा किंवा IMP फॅक्ट्सवरची जी काही चर्चा आहे ती आपण पुढेही संभाव्य प्रश्न सिरीजच्या माध्यमातून कंटिन्यू करणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांवर भर टाकलेला आहे, अनेक प्रश्नांची या ठिकाणी उकल केलेली आहे. याही प्रश्नांच्या बाबतची जर आपल्याला PDF हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी अवेलेबल केली जाईल. आपण ती त्या टेलिग्राम चॅनलवरून उपलब्ध करून घेऊ शकता. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जाताना सर्वांना विनंती की आपल्या YouTube चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा जो काही संभाव्य प्रश्न सिरीजचा हा जो काही व्हिडिओ आहे हाच नव्हे तर या ठिकाणी या आधीचे सर्व 8 भागांचे व्हिडिओज असतील किंवा आपल्या YouTube चॅनलचे कोणतेही व्हिडिओज असतील ते अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्या या संबंध विश्लेषणाचा, आपल्या या संबंध माहितीचा महाराष्ट्रातल्या संबंध विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हाच त्या पाठिंबाचा हेतू आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक वेळ न घालवता इथं थांबूयात. धन्यवाद.